आगामी विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित एकत्रित लढले तर 150 जागा येतील आणि आम्ही मविया सोबत लढलो तर 200 जागा आरामात जिंकू। त्यामुळे आता दोन्ही काँग्रेसनं ठरवायचं चौघांनी एकत्र यायचं की भांडत बसायचं, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत। तसंच आम्ही महाविकास आघाडीसोबत जायचं की काँग्रेस राष्ट्रवादीनं आमच्या सोबत यायचं हे ठरवण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंची असल्याचं देखील ते म्हटले। ते मला वाटतं उद्धव ठाकरेंनीच स्वतःकडे घेतलेलं आहे की आम्ही मावाकडे जायचं की काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही जी युती केली आहे त्याच्यामध्ये यायचं, ते मला वाटतं असं उद्धव ठाकरेच त्या ठिकाणी ठरवणार आहेत, अशी असणारी परिस्थिती आहे। चौघजण एकत्र आलो तर आम्ही 200 क्रॉस करतो। आम्ही दोघं लढलो, म्हणजे शिवसेना आणि वंचित आघाडी लढली तरी आम्ही 150 क्रॉस करतो। त्याच्यामुळे फायदा हा आहे की चौघे लढले, फायदा आहे। राजकीय पक्ष म्हटलं की ते निवडणुका लढवणारच, त्या लढवल्यानंतर नुकसान होतं की फायदा होतो, याचं जर करायचं असेल तर मग तुम्ही युतीला बसलं पाहिजे। तुम्ही युतीला आजही बसायला तयार नाही आहात। म्हणजे उद्धव ठाकरेंचे जे प्रयत्न चालले आहेत त्याला सर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रतिसाद आहे की नाही हे मला अजून असं उद्धव ठाकरेंकडून कळालेलं नाही आहे। त्याच्यामुळे असं मी असं धरून चालतोय की त्यांच्या प्रयत्नाला यश यावं आणि सगळे एकत्र मिळून लढावे। यावरच अधिक बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेशजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही मविया सोबत लढलो तर 200 जागा आरामात जिंकू, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता काँग्रेसनं राष्ट्रवादीनं ठरवायचंय की चौघांनी एकत्र यायचं की भांडत बसायचं। त्यांनी एक प्रकारे तुम्हाला साथच दिली आहे, आपली प्रतिक्रिया? अंमलजी प्रकाश आंबेडकर साहेबांची युती शिवसेनेसोबत आहे ती मुंबई महापालिकेपर्यंत असा आतापर्यंतचा आमचा निर्णय आहे। प्रकाश आंबेडकर साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये लोकसभेसंदर्भात कुठला प्रस्ताव दिला नाही, असं पवार साहेब आज कोल्हापूरमध्ये वार्ताहरांशी बोलताना बोलले। आता बाळासाहेब आता म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब आता असे म्हणाले की महाविकास आघाडी सोबत जर आम्ही आलो म्हणजे चारही पक्ष एकत्र आले तर 200 सीटा आम्ही निवडून येऊ आणि फक्त शिवसेनेसोबत आम्ही जर गेलो तर 150 येऊ, म्हणजे महाविकास आम्हाला जोडून फक्त 50 सीटांचाच त्यांना फायदा होणार असं त्यांचं सरासरी म्हणणं आलं। परंतु आजचं जर गणित बघितलं तर फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर पाहिली तर आम्ही 100 आत्ताच आहोत ना। आणि हे पण 2019च्या वर्स्ट पोझिशन मध्ये जेव्हा मोदी सरकार केंद्रामध्ये होतं आणि राज्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, त्या काळात ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळपास 100च्या आसपास पोहोचली। म्हणजे आता चौघांनी मिळून फक्त 50च त्यांना फायदा होणार आणि ते दोघे मिळून 150 पर्यंत जाणार। हे थोडंसं गणित मला वाटतं रिकॅल्क्युलेशन करण्याची बाळासाहेबांना आवश्यकता असं मला त्या ठिकाणी वाटतं। परंतु आता लोकसभेच्या संदर्भातला विधानसभेच्या संदर्भातला अधिकृत कुठलाही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या संदर्भातला प्राप्त झाला नाही असं सकाळी पवार साहेबांनी सांगितलेलं आहे। बरं महेशजी, तुम्ही ही समीकरणं सांगताय मात्र आंबेडकर स्वतः साथ देत आहेत, त्यामुळे पक्षाची भूमिका काय असेल? नाही, आंबेडकर साहेब साथ देत आहेत ही टीव्ही चॅनलवर आज बोलणं झालं, परंतु जेव्हा महाविकास आघाडीचे सर्व मोठे नेते मग काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, सर्व शिवसेनेचे असतील म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचे आणि स्वतः प्रकाश आंबेडकर साहेब असतील आणि विधानसभा निहाय जेव्हा चर्चा होईल, लोकसभा सीट निहाय जेव्हा चर्चा होईल तेव्हा त्याच्यातनं खरं चित्र समजून येईल। बरं महेशजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी।